वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 229व्या क्रमांकापर्यंतच्या ओव्या बघितलेल्या आहेत. आज आपण 230 पासून पुढच्या ओव्या बघणार आहोत, ज्याच्यामध्ये माऊली दुसऱ्या अध्यायातल्या 39 आणि 40 या 2 क्रमांकांच्या ओव्यांचं निरूपण करताना आपल्याला दिसत आहेत. तो पहिला 39व्या क्रमांकाचा श्लोक असा: एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसी. अर्थात आता तुला जे सांगितले ती सांख्य बुद्धी परब्रह्म विषयक बुद्धी होय. आता तू कर्मयोगाविषयी श्रवण कर, त्याने तू कर्मबंधापासून मुक्त होशील. आतापर्यंत भगवंत अर्जुनाला जो उपदेश मागच्या काही श्लोकांमध्ये करताना दिसत आहेत, या सगळ्या श्लोकांमधून भगवंतांनी अर्जुनाला सांख्य योग अतिशय थोडक्यामध्ये सांगितलेला आहे. सांख्य योगामध्ये संबंध सृष्टीमध्ये एकच समत्व बुद्धी ठेवून भगवत रूप हे जगत बघणं हा विषय प्रामुख्यानं येतो. पण हा विषय अर्जुनाला आताच तितक्या सूक्ष्मपणे स्पष्टपणे समजेल की नाही असं वाटल्यामुळं कदाचित भगवंताला असं वाटलं की अर्जुनाला कर्मसिद्धांत सुद्धा समजून सांगावा. कारण सांख्ययोग हा ज्ञानी महापुरुषांसाठी आहे आणि कर्मयोग त्यापेक्षा थोड्याशा सामान्य अधिकाराच्या साधकांसाठी सांगितलेला आहे. आणि म्हणून या दोन्ही उपासनेचा किंवा उपासना पद्धतींचा परिचय अर्जुनाला व्हावा आणि अर्जुनाच्या निमित्तानं तुम्हा आम्हा सर्वांना व्हावा, हा या मागचा भगवंताचा मुख्य दृष्टिकोन असावा. आणि म्हणून आतापर्यंत भगवंतानं जे सांख्यशास्त्र सांगितलं त्याच्यापेक्षा वेगळ्या अशा कर्मयोगाविषयी अर्जुनाला ते माहिती देत आहेत आणि ती श्रवण करण्याची अर्जुनाला सूचना करतायत. माऊली या ओवीचं या श्लोकाचं आपल्या ओव्यांमधून कसं निरूपण करतायत ते आता बघूयात. हे सांख्य स्थिती मुकुळीत सांगितली तुझ येथ आता बुद्धी योगू निश्चित अवधारिपा. अर्थात येथपर्यंत ज्ञानमार्ग तुला थोडक्यात सांगितला, आता निश्चित बुद्धियोग सांगतो तो ऐक. कारण साधना करताना साधकाच्या अधिकारानुरूप साधकाच्या पात्रानुरूप उपासनेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळी स्तर सांगितलेले आहेत. ज्याला जो स्तर योग्य वाटेल त्या स्तराप्रमाणे त्यानं ते आचरण करावं असं शास्त्र सांगतं. म्हणजे ज्याप्रमाणे आपण विचार केला की साधकाची मनोवस्था काय, साधकाचा अधिकार काय, साधना कोणती त्याला योग्य पद्धतीनं फळेल, या सगळ्यांचा विचार शास्त्रकारांनी करून ठेवलेला आहे. कारण साधना म्हणजे कोणते श्रम नव्हेत. साधना म्हणजे परिश्रमाचं काम नाही. अनेक लोकांना असं वाटतं की साधना म्हणजे परिश्रम. जी लोक साधना करतात त्यांना एखाद्या वेळी ती साधना परिश्रम वाटत नाही, पण इतर लोकांना मात्र साधना परिश्रम वाटू शकते. एखादा माणूस नामजप करायला बसलाय, तो सारखं भगवंताचं नाव घेतोय, नामजप करतोय. ते नामजप ऐकणाऱ्याला असं वाटू शकतं की हा का व्यर्थ श्रम करतोय. एखादा साधक वारी करतोय, एखाद्या माणसांना वाटू शकतं की हे वारी करून का शरीराला त्रास करून घेत आहेत. एवढा 400 किलोमीटरचा पल्ला भर पावसात चालायचं, खाण्याचा काही निश्चित असा मार्ग नाही, झोपण्याची व्यवस्थित जागा नाही, आंघोळीची नीट सोय नाही, तरी देवाचं नाव घेत घेत चालावं, हे श्रम कशा करता असं एखाद्या त्रयस्थ माणसाला वाटू शकतं. साधना
हे श्रम आहे असं जर एखाद्याला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. साधना कधीही श्रम नसते. आणि ते कधी शक्य होतं? तुम्ही तुमच्या स्वभावाप्रमाणे, तुमच्या स्वधर्माप्रमाणे तुम्ही साधना निवडली तर तुमची साधना श्रम न होता तो एक उत्सव होऊन जातो. तुमच्या स्वभावाच्या विपरीत साधना तुम्ही निवडली तर ती साधना अनेकदा तुम्हाला त्रासदायक वाटू शकते. म्हणून मी साधनाच निवडताना अशी निवडावी की ज्या साधनेमध्ये मला श्रम कमी होतील. आणि म्हणून साधना वयाप्रमाणे, आपल्या मानसिकतेप्रमाणे, आपल्या घराण्यातल्या पूर्वजांच्या परंपरेप्रमाणे आणि आपल्या आवडीनिवडीप्रमाणे निवडावी असं शास्त्र सांगताना आपल्याला दिसतं. वारी करावी, पण कधी करावी तर त्यालाही नियम आहेत. जोपर्यंत शरीरामध्ये त्राण आहे, शरीरामध्ये ताकद आहे, तोपर्यंत वारी करायला हरकत नाही. शारीरिक श्रम ज्या साधनेमध्ये आहेत त्या साधना शरीरामध्ये ताकद असतानाच कराव्यात असं शास्त्र सांगतं. म्हणजे पायी वारी असेल, तीर्थयात्रा असेल, चारोधामाची यात्रा असेल, शरीरामध्ये बळ असताना ह्या साधना करायच्या आहेत. बरीच लोक उतार वयामध्ये चारोधाम यात्रा करतात. आता जेव्हा ते शक्य होतं, जेव्हा ते करायला हवं होतं तेव्हा त्यांनी ते केलेलं नसतं आणि मग शरीर त्याग करण्यापूर्वी ती यात्रा व्हावी म्हणून बरेच जण वृद्धावस्थेमध्ये ती यात्रा करतात. आता चारोधामाची यात्रा कधीही करणं नाकारता येणार नाही, पण शास्त्रकारांनी नियम घालून दिलेला आहे की जेव्हा शरीरात त्राण असेल, ताकद असेल तेव्हा शारीरिक श्रमाची आराधना करावी. नाहीतर बरेच जण उतार वयामध्ये वारीला जातात आणि मग शारीरिक श्रम झाल्यामुळं स्वतःची तर वारी खंडित होतेच होते, पण इतरांची वारी सुद्धा त्यामुळे खंडित होते. कारण उतार वयात एखादी व्यक्ती वारीला गेली आणि तिला काही त्रास व्हायला लागला तर तिची काळजी घेणाऱ्या लोकांची वारी चुकते. आणि म्हणून या वयामध्ये वारीसारख्या परिश्रमपूर्वक असलेल्या साधना टाळाव्यात आणि एका ठिकाणी बसून नामजप करणं, शारीरिक श्रम ज्याच्यामध्ये कमी आहेत अशी साधना करणं हे योग्य आहे. आणि काही साधना एखादा तरुण जर घराच्या बाहेर न निघता घरातच बसून साधना करत असेल तर त्याच्यासाठी शास्त्रकार सांगतात की आता परिश्रम, इतरांना मदत करणं, इतरांसाठी श्रम घेणं, आपल्या ताकदीचा इतरांसाठी उपयोग करून घेणं, या प्रकारच्या साधना त्यानं निवडायला हव्यात. आणि म्हणून वेगवेगळ्या वयात वेगवेगळ्या साधना सांगितलेल्या आहेत. इतकंच नाही, आपापल्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे सुद्धा साधना सांगितलेल्या आहेत. एखादी व्यक्ती गरीब आहे, तिला साधना करायची आहे, तर तिनं दान, धर्म, तप अशा साधना करण्यापेक्षा नाम साधनेसारखी सोपी साधना निवडावी. तसं तर नाम हे सगळ्यात सोपं साधन आहे, कुणीही कधीही केव्हाही करू शकतं, म्हणून नाम साधना ही सर्वश्रेष्ठ साधना सांगितलेली आहे. पण अन्य साधनांचा जर विचार करायचा झाला तर त्या साधना निवडताना आपली आर्थिक परिस्थिती सुद्धा अनेकदा विचारात घ्यावी लागते. दान, धर्म, परोपकार या गोष्टी करण्यासाठी आर्थिक स्थिती चांगली असली पाहिजे. आपल्या घरामध्येच व्यवस्थित काही नाही आणि अशी व्यक्ती जर दानधर्म करायला लागली तर अशा साधनारत व्यक्तींवर संतांनी सुद्धा टीका केलेली दिसते आपल्याला. घरी रांडा पोरे मरती उपवाशी, सांगे लोकापाशी ब्रह्मज्ञान असं तुकोबराय म्हणतात. घरामध्ये म्हणजे घरातल्या बायका पोरांना पोटभर खाऊ घालण्याची ऐपत नसताना लोकांना साधनेचा उपदेश करू नये असा सरळ उपदेश तुकोबरायांनी केलाय. म्हणजे साधना करत असताना आपल्या आर्थिक परिस्थितीचाही विचार केला पाहिजे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शारीरिक क्षमता सुद्धा विचारात घेतली पाहिजे. तुम्हाला दया ही साधना निवडायची आहे तर तुमच्या शरीरामध्ये दयाभाव दाखवण्याची, इतरांना मदत करण्याची ताकद असली पाहिजे. उतार वयामध्ये मी इतरांना मदत करेल, दयाभाव दाखवेल ही भावना चुकीची आहे. आणि म्हणून साधना निवडताना वयाचाही विचार आहे, आर्थिक परिस्थितीचा विचार आहे, आपल्या घराण्यात चालत आलेल्या परंपरेतूनही तुम्ही साधना निवडू शकता.
अनेकदा आपल्या घरात वडिलोपार्जित पद्धतीनं जी साधना चालत आलेली आहे ती साधना निवडूनही आपण आपला मोक्षाचा मार्ग जवळ करू शकतो. तुम्ही घराण्यातच अशा जन्माला आलात की ज्या घराण्यामध्ये सांप्रदायिक परंपरा चालू आहे. माझ्या अगदी जवळची अशी एक परंपरा म्हणजे गुंडा महाराज देगलूरकर यांची एक परंपरा मी माझ्या बालवयापासून बघत आलेलो आहे. त्याच्यामध्ये धोंडा महाराज देगलूरकर, एकनाथ महाराज देगलूरकर ही एक मोठी परंपरा होऊन गेली. आता चंद्रशेखर महाराज देगलूरकर असतील किंवा चैतन्य महाराज देगलूरकर ही ती परंपरा चालवतात. चैतन्य महाराज हे तत्वज्ञान विषयाचे प्राध्यापक होते. पण त्यांची पंढरपूरमध्ये त्यांचा मठ आहे आणि त्या मठामध्ये वडिलोपार्जित पद्धतीनं ज्ञानेश्वरी आणि तुकोबारांची गाथा यांचं निरूपण करण्याची परंपरा आहे. चातुर्मासामध्ये हे सगळे मठाधिपती महापुरुष जे आहेत ते आता पंढरपूरमध्ये राहतात. तर चैतन्य महाराजांना जेव्हा कळलं की आपल्या घराण्याची जी प्रवचनाची परंपरा आहे ती त्यांच्या वडिलांच्या आजारपणामुळे खंडित होणार आहे, तर तेव्हा त्यांनी आपला जो काही प्राध्यापकीचा किंवा इतर जो त्यांनी व्यवसाय करण्याचं वगैरे ठरवलं होतं ते बाजूला ठेवून आपली वडिलोपार्जित परंपरा निवडली आणि त्याच्यामध्येच ते साधनारत झाले. आपल्या घराण्याची जी परंपरा आहे ती निवडून त्याच्यातून साधनारत होणं हाही मोक्ष जवळ करण्याचा मार्ग आहे. अशी कोणती परंपरा नसेल तर नवी परंपरा निर्माण करूनही तुम्ही साधना करू शकता. म्हणून मुद्दा महत्त्वाचा हा आहे की साधना निवडताना बाकी सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. आणि हे भगवंताला माहीत असल्यामुळं भगवंतानं अर्जुनाला सांख्ययोगही सांगितला आणि कर्ममार्गही आता सांगणार आहे. कारण ज्याला जे झेपेल ते त्यानं करावं. संतांनी सुद्धा अधिकार तैसा करू उपदेश साहिल ते ओझे त्यास देऊ असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्याला जे ओझं झेपेल ते ओझं त्याला आम्ही देऊ असं तुकोबाराय म्हणताना दिसत आहेत. म्हणून उपदेशाच्या या सगळ्या पद्धती साधकांच्या समोर असल्या म्हणजे साधकाला त्याला अनुकूल असलेली, त्याला आवडेल अशी, ज्या साधनेत त्याला आनंद मिळेल अशी साधना तो निवडेल. कारण साधना श्रम नाहीत हा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे. एखादी साधना करताना तुम्हाला श्रम होत असतील तर ती साधना बदला. कारण जी साधना तुम्हाला श्रम वाटते ती साधना तुम्हाला फळ देणार नाही. कारण साधना म्हणजे श्रम नाही, साधनेत आनंदही मिळाला पाहिजे, आत्मतृप्ती सुद्धा लाभली पाहिजे. आत्मतृप्ती जर लाभली साधनेमध्ये तर तुम्हाला ती साधना फळणार आहे. आणि म्हणून आनंद घेत घेत साधना करावी. साधना एक उत्सव आहे, साधना एक आनंद आहे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला त्रास वाटत असेल तर ती तुमच्या स्वभावाची साधना नाही. आता मला ज्ञानोबारांच्या ओवींवर निरूपण करताना आनंद होतो. या ओव्यांमध्ये रमायला आवडतं, या ओव्यांचं निरूपण करायला आवडतं. माऊलींनी केलेल्या चमत्कृती, शब्द चमत्कृती ज्या आहेत त्यांच्यामध्ये रमायला आवडतं म्हणून मी ते करायला हवं, आवडतं म्हणून मी ते करतो. एखाद्याला ते क्लिष्ट वाटत असेल, किचकट वाटत असेल तर त्याला त्याच्या स्वभावाला अनुकूल अशी साधना निवडावी. एखाद्याला ऐकणं त्यात आनंद वाटत असेल, काहींना ऐकणं जड वाटतं, कुणाचं काही ऐकायचं म्हणजे नकोसं वाटतं. मग ज्याला ऐकणं जड वाटतं त्यानं ऐकण्याशिवायच्या ज्या साधना आहेत त्या निवडाव्यात. मुद्दा हा आहे की ज्या साधनेत तुम्ही रमता, या साधनेत तुम्हाला आनंद मिळेल ती साधना निवडावी. म्हणून भगवंतानं अगोदर सांख्यशास्त्र सांगितलं, पण भगवंताला वाटलं की अर्जुनाला हे झेपेल की नाही, म्हणून अर्जुनाला थोडा कर्मसिद्धांतही सांगावा असं वाटल्यामुळं भगवंत आता त्याला कर्मसिद्धांत सांगायला लागलेत. आणि म्हणून हे सांख्य स्थिती मुकुळीत सांख्य योग जो आहे, सांख्यशास्त्र जे आहे, जे कपिल मुनींनी सांगितलेलं आहे, भगवंत पुढं त्याचं विस्तृत वर्णन करणार आहेत. हा सांख्य योग त्याचं विस्तृत असं वर्णन त्या ग्रंथांमध्ये, विशेषतः आपल्या भारतीय दर्शनशास्त्रांमध्ये आपल्याला या सांख्यशास्त्रावरचं निरूपण विस्तृतपणे ऐकायला मिळेल. पण भगवंतानं ती इथं थोडक्यात सांगितली. हे सांख्यस्थिती मुकुळीत एवढा छोटा सांख्यशास्त्राचा विषय नाहीये. सांख्यशास्त्र सूक्ष्म आहे. सांख्यशास्त्रकारांनी आपल्या विषयाला स्पष्ट करण्यासाठी अनेक दृष्टांत दिलेत. सांख्यशास्त्राच्या वेगवेगळ्या बारीक सारीक
गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. पण इथं महत्वाचा मुद्दा आहे की भगवंतांनी तो सांख्ययोग थोडक्यात सांगितलेला आहे. हे सांख्य स्थिती मुकुळीत सांगितली तुझं इथं. तुला आज इथं मी सांख्य स्थिती मुकुळीत म्हणजे थोडक्यात सांगितलेली आहे. आता बुद्धियोगो निश्चित अवधारी पा. आता तू बुद्धियोग ऐक. अवधारी म्हणजे ऐक. आता बघा, भगवंत आता बुद्धियोग सांगतायत कर्मवाद्यांना. कर्म सिद्धांतासाठी हा बुद्धियोग जवळचा आहे. जे कर्म सिद्धांत मानणारे आहेत ते बुद्धिवादी आहेत, ते बुद्धिवंत आहेत. हा शब्द थोडासा नीट आपल्याला समजून घ्यायला हवा. बुद्धिवंतांसाठी सांगितलेला कर्मयोग. हा कर्मयोग बुद्धिवंतांसाठीच का सांगितला भगवंतांनी? बुद्धिवंतांसाठीच कर्मयोग का? त्याचं महत्वाचं कारण असं आहे की कर्मयोग हा भौतिक आहे, सांख्ययोग अलौकिक आहे. सांख्ययोगामध्ये ज्या संकल्पना येतात त्या मानसिक आत्मिक संकल्पना येतात, म्हणून त्या अलौकिक अशा स्वरूपाच्या संकल्पना आहेत. पण कर्मसिद्धांत बौद्धिक आहे, कारण तो भौतिक आहे. बुद्धिवादी माणसाला सुद्धा, प्रतिगामी विचाराच्या लोकांना सुद्धा आणि म्हणजे पुरोगामी विचाराच्या लोकांना सुद्धा तो पटणार आहे. कर्मसिद्धांत प्रतिगामी लोकांनाही पटणार आहे, पुरोगामी लोकांनाही पटणार आहे. आता पुरोगामी म्हणजे प्रतिगामी म्हणजे काय, तर थोडक्यात सांगतो की जुन्या विचार परंपरेला, म्हणजे जी आपली प्राचीन ज्ञान परंपरा आहे, त्या परंपरेला मानणाऱ्यांना आपण प्रतिगामी म्हणतो. आणि आधुनिक विचारांना मानणारा जो वर्ग आहे त्याला आपण पुरोगामी म्हणतो. आणि सांख्यशास्त्र जे आहे ते प्रतिगामी लोकांना पटण्यासारखा मार्ग आहे, कारण जुनी परंपरा आहे ती. कर्मपरंपरा ही जुनी असली तरी पुरोगामी जो बुद्धिवादी वर्ग आहे त्या वर्गाला पटणारी ही विचारसरणी आहे. म्हणून हा विषय अतिशय महत्वाचा आहे. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीला, तुकोबरायांच्या अभंगगाथेला, संत साहित्याला मानणारा बुद्धिवादी प्रतिगामी असा वर्ग सुद्धा मोठा आहे. हा पुरोगामी वर्ग सुद्धा संत साहित्याला, विशेषतः संत साहित्यामध्ये सांगितलेल्या तत्वज्ञानाला तितक्याच आदरानं मानतो. त्याचं कारण असं आहे की संतांनी जो मार्ग सांगितलाय, ज्ञानेश्वरीमध्ये जो मार्ग सांगितलाय, श्रीमद भगवद्गीतेमध्ये जो मार्ग सांगितलाय, तो कर्म मार्ग हा बुद्धिवाद्यांनाही पटणारा मार्ग आहे. कारण माणूस किती जरी बुद्धिवादी झाला, किती जरी पुरोगामी झाला, कितीही आधुनिक विचारांना मानणारा झाला, तरी तो कर्मसिद्धांत नाकारू शकत नाही. कारण कर्मसिद्धांत नाकारला की व्यावहारिक जगताची सुद्धा इमारत कोसळून जाते. म्हणून व्यावहारिक जगताला चालण्यासाठी कर्मसिद्धांताची गरज आहे. आणि म्हणून कर्मसिद्धांत प्रतिगामी लोकही स्वीकारतात, पुरोगामी लोकही स्वीकारतात, कारण हा बुद्धी मार्ग आहे. माऊलींनी खूप सुंदर शब्द वापरलाय, आता बुद्धियोगो निश्चित अवधारी पा. कर्मयोगासाठी बुद्धियोग असा शब्द माऊलींनी वापरलाय. तो शब्द अतिशय महत्वाचा आहे, कारण कर्मत्याग हा बुद्धीलाही न पटणारा मार्ग आहे. एखाद्या वेळी सांख्य मार्ग बुद्धीला पटणार नाही, सांख्यशास्त्र बुद्धीला पटणार नाही. तर्काच्या कसोटीवर सांख्यशास्त्राची चिकित्सा वेगळ्या मार्गाने करावी लागेल. पुरोगामी लोकांना, बुद्धिवादी लोकांना ती चिकित्सा पटणार नाही, ते तर्क पटणार नाहीत. पण कर्म योगाचं समर्थन करणाऱ्या ज्या तार्किक गोष्टी आहेत, जे तार्किक मुद्दे आहेत, ते पुरोगामी बुद्धिवादी सुद्धा नाकारू शकत नाहीत. म्हणून मोठ्यातल्या मोठ्या बुद्धिवाद्यांनी सुद्धा कर्मसिद्धांत स्वीकारलेला आहे. फक्त त्यांनी त्या कर्मसिद्धांताला आधुनिक काळाच्या परिप्रेक्ष्यात थोडे वेगळे संदर्भ आणि थोडा वेगळा अर्थ दिलाय. हा विषय वेगळा, पण कर्मसिद्धांत त्यांनी नाकारलेला नाही. का तर बुद्धीला सुद्धा समर्थनीय असा कर्ममार्ग आहे. आणि त्या बुद्धीला पटणाऱ्या कर्ममार्गाचं मी तुला आता निरूपण करणार आहे, आणि ते तू ऐक, असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. म्हणून आता बुद्धियोगो निश्चित अवधारी पा. जया बुद्धियुक्ता जाहलिया पार्था कर्मबंधू सर्वता बांधू न पवे. अर्थात जो बुद्धियोग साधला असता कर्मबंधाची मुळीच बाधा होत नाही. बघा, ज्या बुद्धियोगाचं अनुकरण केल्यानंतर,
ज्या कर्म मार्गाचं अनुकरण केल्यानंतर कर्मामधून पूर्णपणे मुक्तता लाभते. किती सुंदर निरूपण आहे बघा माऊलीचं. जया बुद्धियुक्ता, कर्मयोगावर निष्ठा असलेला जो बुद्धियुक्त आहे, कारण कर्म मार्ग हा बुद्धिवाद्यांसाठी सांगितलेला आहे. ज्याला थोडाफार तर्क आवडतो, ज्याला विचार करून निर्णय घ्यावं असं ज्याला वाटतं, त्याच्यासाठी हा मार्ग आहे. जया बुद्धियुक्ता जाहलिया पार्था. या कर्म मार्गामध्ये रमणारी बुद्धी एकदा तयार झाली. जया बुद्धियुक्ता, कर्मामध्ये रमणाऱ्या बुद्धीला आणि त्या बुद्धिवानाला माऊलींनी बुद्धियुक्ता असा शब्द वापरलेला आहे. जया बुद्धियुक्ता, ज्या बुद्धियुक्ताला कर्मामध्ये बुद्धी झालेली आहे, कर्म करण्याची ज्याची प्रेरणा आहे, कर्म करणं हा ज्याच्या साधनेचा मार्ग ठरलेला आहे, त्याला कर्मबंधू सर्वथा बांधू न पवे. किती सुंदर मार्ग आहे बघा. कर्म करून कर्मापासून मुक्ती, कर्म करून कर्मापासून मुक्ती. म्हणजे जसं आपण बघितलं की मळापासून मळाची मुक्ती. मळच वापरायचा आणि दुसरा मळ घालवायचा. साबण हा सुद्धा एक प्रकारचा मळ आहे आणि तो मळ आपल्या अंगावरचा मळ काढण्यासाठी आपण वापरतो. बरेच लोक माती लावून पण आंघोळ करतात. माती सुद्धा काय आहे? मळ आहे. मातीच्या मळानं अंगावरचा मळ म्हणजे अंगावरची माती निघून जाते. आपण दिवाळीला वगैरे उटणं वगैरे लावतो. उटणं हा सुद्धा एका प्रकारे मातीचाच प्रकार आहे. आणि म्हणजे मळानं मळ काढणं, तसं कर्मानं कर्मबंधातून मुक्त होणं. तुम्ही निष्ठेनं कर्म करत राहिलात की तुम्ही त्या कर्मातून आपोआप मुक्त होता. म्हणून कर्मबंधू सर्वथा बाधू न पवे. जर तुम्ही निष्ठेनं कर्म मार्ग स्वीकारला, तुम्ही निष्ठेनं कर्म करत राहिलात, तर तुम्ही कर्मातून मुक्त होता. का होता? तर कर्मामुळं तुमच्या सूक्ष्म शरीरामध्ये ज्या वासना आकांक्षा जडलेल्या आहेत, पूर्वकर्मापासून आलेल्या, त्या वासना या कर्मानं धुवून निघणार आहेत. आणि निष्काम पद्धतीनं ते कर्म केलं तर नव्या वासना या सूक्ष्म शरीराला चिकटणार नाहीत. आणि म्हणून हा आत्मा आवरणाच्या पलीकडे निघून जाईल, आवरणांपासून मुक्त होईल. आणि म्हणून कर्मबंधू सर्वता बाधू न पवे. जैसे वज्र कवच लेईजे, मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे, परी चैतेसी उरिजे आचुंबित. अर्थात ज्याप्रमाणे अंगात वज्र कवच घातले की शस्त्रवृष्टी सहन करता येते, इतकेच नव्हे तर विजय खात्रीने मिळतो. किती सुंदर दृष्टांत दिलाय. युद्धभूमीवर युद्धाचाच दृष्टांत माऊलींनी निवडलाय. युद्ध चालू आहे, युद्धापासून संरक्षण करण्यासाठी वज्र कवच घातलं जायचं. जुने योद्धे ते घालायचे, म्हणजे डोळे सुरक्षित राहतील, पूर्ण चेहरा सुरक्षित राहील, पूर्ण छाती पूर्ण शरीर सुरक्षित राहील, अशा पद्धतीनं ते कवच घालायचे. त्याला वज्र कवच म्हणायचे. अनेकदा ते लोखंडासारख्या मजबूत अशा धातूंपासून बनवलेलं असायचं. अफजल खानाच्या वधाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा अशाच प्रकारचं कवच घातलेलं होतं. डोक्याच्या भोवती सुद्धा आणि पाठीच्या भोवती, पोटाच्या भोवती, सगळ्या शरीरामध्ये त्यांनी चिलखत असा शब्द त्याच्यासाठी आपल्याला शिवकाळातल्या इतिहासकारांनी वापरलेला दिसतो. ते चिलखत लोखंडाचं असायचं. ते घातलं की कोणी शस्त्राचा मारा जरी केला, तलवारीचा घाव जरी घातला, तरी शरीराला त्याची कोणतीही दुखापत होत नव्हती. अगदी त्याच पद्धतीनं महाभारत काळामध्ये वज्र कवच अशी युद्धामध्ये स्वतःचं संरक्षण करण्याची एक पद्धती होती. ते वज्र कवच एकदाच आपण घातलं की कितीही शस्त्रास्त्रांचा वर्षाव आपल्यावरती झाला तरी आपल्याला त्या शस्त्रास्त्रांची कोणतीही बाधा होणार नाही, अशी परिस्थिती होती. आणि म्हणून माऊली म्हणतायत जैसे वज्र कवच लेईजे, ज्या पद्धतीनं वज्र कवच एकदा धारण केलं की मग कितीही शस्त्रास्त्रांचा मारा झाला तरी मग शस्त्रांचा वर्षाव साहिजे, परी जैतेसी उरिजे आचुंबित. आणि जर
शस्त्रास्त्रांचा वर्षाव सहन करण्याची ताकद आली की आपोआपच जैतेसी उरीजे, जैतेसी म्हणजे विजय, जय या अर्थानं जैतेसी उरीजे, अचुंबित आणि अबाधित निश्चित अशा स्वरूपाचा विजय आपल्याला मिळू शकतो जर वज्र कवच आपण नीटपणे धारण केली असतील तर. म्हणून कर्म सिद्धांत आपण प्रामाणिकपणे पाळला, आपण कर्मनिष्ठेनं करत राहिलो तर कर्म हेच आपलं वज्र कवच आहे. तुम्ही तुमच्या वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणे निष्ठेने करत राहिलात तर तुम्हाला वेगळी अशी कोणती उपासना पद्धती करण्याची गरज नाही. कर्म तुमच्या आतापर्यंतच्या मागच्या सगळ्या दोषांनाही घालवतं, पुढून येणाऱ्या नव्या दोषांपासूनही तुमचं संरक्षण करतं आणि भविष्यात येणाऱ्या पातकांपासून संकटांपासूनही तुमचं संरक्षण करतं. म्हणून कर्म हे एक वज्र कवच आहे. माऊलींनी वज्र कवचाची उपमा कर्माला दिलेली आहे. तुम्ही प्रामाणिकपणे कर्म करत राहिलात, निष्काम कर्म करत राहिलात तर तुमचं निष्काम कर्म तुमच्या आधीच्या पापांना धुवून टाकतं, वर्तमान काळात कोणत्याही पापांचा शिरकाव तुमच्यामध्ये होऊ देत नाही आणि भविष्य काळात ज्या संकटांचा सामना करण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकली असती त्या भविष्यातल्या संकटांचंही निवारण हे कर्म तुमचं करून टाकेल. प्रतिबंधक उपाय म्हणतो आपण त्याला. भविष्यात होऊ नये याच्यासाठी केलेला वर्तमानकालीन उपाय म्हणजे प्रतिबंधक उपाय. जसं पोलिओची लस बालपणी आपण घेतो, भविष्यात पोलिओ होऊ नये म्हणून बालपणीच आपण ती लस घेतो. अगदी त्या पद्धतीनं भविष्यात सूक्ष्म शरीराला चिकटलेल्या वासनांमुळं कदाचित या सूक्ष्म देहातला आत्मा या स्थूल शरीराकडून काही अशा गोष्टी करू शकला असता ज्याच्यामुळं हा देह सूक्ष्म देह आणखी बाधित झाला असता, आणखी बंधनात अडकला असता. त्याच्यापासूनही कर्म सिद्धांत, कर्ममार्ग, कर्मयोग, बुद्धियोग तुमचं संरक्षण करणार आहे. म्हणून कर्म सिद्धांत वज्र कवच का तर जुन्या पापांपासूनही संरक्षण, जुन्या पापांपासून मुक्ती, वर्तमान कालांपासून सुरक्षा आणि भविष्य काळातल्या पातकांपासून प्रतिबंध या सगळ्या गोष्टी कर्म सिद्धांतामुळे शक्य होतात. आणि म्हणून भगवंत या कर्म सिद्धांताला वज्र कवचाची उपमा देत आहेत. पुढं 40व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतायत, नेहाभिक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. अर्थात निष्काम कर्मयोगामध्ये कर्मारंभ निष्फल होत नाही व काही वैगुण्य झाल्यास पातकही लागत नाही व याचे अल्पही अनुष्ठान मोठ्या भयापासून पुरुषाचे संरक्षण करीते. इतर सर्व मार्गापेक्षा कर्म मार्ग सोपा आणि सुकर आहे. त्याचं कारण हे आहे की कर्म मार्गामध्ये नुसती सुरुवात जरी केली तरी सुद्धा मोक्ष आहे. तुम्ही तुमच्या कर्माप्रमाणे वागायला सुरुवात केली, निष्काम पद्धतीच्या कर्माचा तुम्ही नुसता आरंभ जरी केला आणि त्या नुसत्या आरंभालाही ही साधना थांबली तरी सुद्धा ती तुम्हाला तितकंच फळ देणार आहे जितकं फळ ते कर्म पूर्ण केल्यावर मिळणार आहे. याला थोडंसं उदाहरण देऊन मी सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं LICची पॉलिसी असते, तुम्ही पॉलिसी काढली आणि काढलेल्या क्षणाला जरी दुर्दैवानं काही झालं, अपघात घडला किंवा कोणत्याही कारणानं शरीर त्याग झाला किंवा मरण वगैरे आलं तर त्या क्षणापासून तुम्हाला पॉलिसी लागू पडते. तुम्ही आताच तर पॉलिसी काढली, पॉलिसी काढून 1 मिनिटही झाला नाही किंवा 1 तासही झाला नाही आणि आताच तुम्हाला कसं सगळं काय त्याचं जे फायदे आहेत ते द्यायचे असं LIC कधी म्हणत नाही.
अगदी त्या पद्धतीनं कर्मसिद्धांत एक अशी LIC आहे की तुम्ही निष्काम कर्मयोगाला नुसती सुरुवात जरी केली आणि तिथंच ते कर्म जरी थांबलं तरी तुम्हाला त्या कर्माचं पूर्ण फळ त्या क्षणामध्ये मिळणार आहे. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्हाला तुमच्या कर्म मार्गामध्ये काही अडथळे आले आणि तुम्ही तुमचं कर्म शेवटाला नेऊ शकला नाहीत तरी सुद्धा त्या कर्माला तुम्ही प्रामाणिकपणे निभावल्यामुळं तुम्हाला ते कर्म तितकंच फळ देईल जेवढं ते कर्म परिपूर्णतेला गेल्यावर तुम्हाला फळ मिळालं असतं. म्हणजे तुम्हाला वाटून दिलेलं कर्म करताना ते अपूर्ण जरी राहिलं तरी ते पूर्ण मानलं जाईल. का तर ते तुमचं राहिलेलं अपूर्ण कर्म करायला दुसरा कोणीतरी येईल, पण तुम्ही ते कर्म तितक्याच प्रामाणिकपणे तितक्याच निष्ठेनं केलंय म्हणून ते फळ तुम्हाला मिळणार आहे. हे कर्मसिद्धांताचं श्रेष्ठत्व, कर्मसिद्धांताचं वेगळेपण इथं भगवान कृष्ण परमात्मा सांगतायत. माऊली त्याचं काय वर्णन करतायत ते आता बघूयात. तैसे ऐहिक तरी न नशे आणि मोक्षू तो उरला असे जेत पूर्वानुक्रमू दिसे चोखाळत. अर्थात त्याप्रमाणे ऐहिकाचा तर नाश न होता मोक्ष तर निश्चित ठेवल्यासारखा आहे व ज्या निष्काम कर्मयोगात केलेले धर्मानुष्ठान खंडित झाले तरी निष्फल होत नाही. बघा, तैसे ऐहिक तरी न नशे. तुम्ही तुमचं कर्म निष्ठेनं करायला लागलात तर तुमच्या ऐहिकाचाही नाश होणार नाही. कारण बघा, कर्मसिद्धांत किती चांगला आहे, किती सोयीचा आहे. आपण ज्या घरात जन्माला आलो त्या घराची काही प्रॉपर्टी आहे तीही आपल्याला सांभाळायची. आपल्या पूर्वजांनी आपल्याला काही विचारांचा ठेवा दिला आहे, काही संपत्तीचा ठेवा दिला असेल, स्थावर जंगम मालमत्ता काही असेल, जो वारसा आपल्याला मिळालेला आहे त्या वारशाचं सुरक्षा कवच म्हणजे कर्मसिद्धांत आहे. तुम्ही कर्म करत राहिला तर त्याचीही सुरक्षा होईल. तुम्ही सांख्ययोग निवडला कदाचित, भगवान गौतम बुद्धांसारखं ते राजपुत्र होते पण सगळं सोडून देऊन निघून गेले. वर्धमान महावीर ते सुद्धा राजपुत्र होते तरी सगळं सोडून निघून गेले. पण परिणामी बाकीच्यांना त्याचा त्रास सहन करावा लागला. बाकीच्यांना एक खूप सुंदर रवींद्रनाथ टागोरांची कविता आहे, बंगालीमध्ये कविता आहे. मी त्याचा अनुवाद वाचलेला फक्त मला आठवतो. खूप सुंदर कविता आहे. मग अनुवाद मला खूप आवडला, म्हणजे जो आशय आहे तो माझ्या लक्षात आहे. तर यशोधरा म्हणजे भगवान गौतम बुद्धांची पत्नी, भगवान गौतम बुद्धांना बोध प्राप्त झालाय. प्राप्त झाल्यावर ते घरी आलेत आणि घरी आल्याबरोबर त्यांच्या पत्नीनं दरवाजा उघडला आणि बुद्धांकडे बघितलं. बऱ्याच वर्षानंतरची भेट होती. जवळपास 12 वर्ष भगवान गौतम बुद्ध बाहेर होते आणि भगवंत आलेत हे बघितल्याबरोबर आपल्या पतीवर नजर टाकली आणि विचारलं की जे शोधण्यासाठी, जे मिळवण्यासाठी तुम्ही इथून निघून गेलात ते इथं नव्हतं का? इथं तुम्हाला ते मिळालं नसतं का? ते मिळवण्यासाठी आमच्या सगळ्यांना सोडून जाणं गरजेचं होतं का? प्रजेला सोडून जाणं गरजेचं होतं का? लेकरा बाळांना, बायका, पत्नीला सोडून जाणं गरजेचं होतं का? तुमच्या नात्यातल्या लोकांना सोडून जाणं गरजेचं होतं का? एवढं महत्त्वाचं होतं का? आणि जे तिथं मिळालं ते इथं नव्हतं का? भगवान गौतम बुद्ध म्हणाले की ते इथंच होतं. इथंच नाही तर मी जिथं जिथं गेलो तिथं तिथं ते होतं. ते नव्हतं अशी जागाच नव्हती. पण मी तिथं गेल्यावर मला कळलं की ते सगळीकडे आहे, ज्याचा शोध घेण्यासाठी मी ही जागा सोडली होती. पण जर मी ही जागा सोडली नसती तर मला हेही कळलं नसतं की ते इथं आहे. कधी कधी जवळच असलेली एखादी गोष्ट शोधण्यासाठी, जवळच असलेल्या एखाद्या गोष्टीचं महत्त्व कळण्यासाठी त्या गोष्टीपासून, त्या वस्तूपासून दूर जावं लागतं. आपल्या नात्यात असलेल्या काही लोकांचं महत्त्व आपल्याला दूर गेल्यावर कळतं, जवळ असताना कळत नाही. जवळ असताना त्यांचं मोल नसतं, दूर गेल्यावर त्यांचं मोल कळतं. आणि तसंच बुद्धांनाही वाटलं की जे मिळवलं ते इथंच होतं पण तिथं गेल्यावर कळलं. कर्मसिद्धांत असं सांगतो की तुम्हाला
मोक्ष मिळवण्यासाठी दूर कुठेही जायची गरज नाही. न लगती सायस जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. कुठेही जायची गरज नाही. घरात राहून तुम्हाला लावून दिलेल्या कामांमध्ये रमूनही तुम्ही परमात्मरत होऊ शकता. तैसे ऐहिक तरी न नशे. आमच्या वारकरी संतांची आचारसंहिता बघा. सकल संत गाथेमध्ये जवळपास 19 संतांचे अभंग आहेत. त्या सगळ्या संतांचं चरित्र महिपती ताराबादकरांनी भक्ती विजय, संत विजय अशा ग्रंथांमधून निरूपण करून सांगितलेलं आहे. या सगळ्या संतांचं चरित्र बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की कोणत्याही संतानं आपला जो व्यावहारिक कर्मधर्म आहे तो सोडलेला नव्हता. बघा, नामदेव महाराज शिंपी होते, ते त्यांचा व्यवसाय करत होते. जनाबाई दासी होती, नामदेवांच्या घरी झाडलोट, गोवऱ्या वगैरे सगळी नोकर म्हणून जी कामं करायची ती जनाबाई सगळं ते काम करायच्या. गोरा कुंभारांनी आपला कुंभाराचा व्यवसाय शेवटपर्यंत चालवला. सेना नाव्यांनी आपला वारकाचा जो व्यवसाय होता, नाविकाचा जो व्यवसाय होता तो प्रामाणिकपणे सांभाळला. सावता माळ्यांनी आपला शेती, माळी, वाडीचा व्यवसाय जो होता तो त्यांनी प्रामाणिकपणे तो केला. नरहरी सोनाऱ्यांनी आपला सोनाराचा जो व्यवसाय होता, अलंकार वगैरे बनवण्याचा, तोच व्यवसाय त्यांनी प्रामाणिकपणे केला. सज्जन कसं आहे ना, मांस विक्रीचं जे काही त्यांचं काम होतं ते त्यांनी व्यवस्थित प्रामाणिकपणे केलं. वारकरी संतांनी साधना म्हणून, भक्ती म्हणून वेगळं काही केलेलं नाही. आपल्या कर्मातच, आपल्या कामातच त्यांनी ईश्वर शोधला, त्यातूनच ते मोक्षापर्यंत पोहोचले. हा कर्मसिद्धांत आहे. वारकरी संतांनी जगाला सांगितलेला, भगवद्गीतेनं जगाला सांगितलेला, माऊलींनी जगाला सांगितलेला हा कर्मसिद्धांत आहे की तुमच्या वाट्याला आलेलं कर्म करत करत तुम्ही मोक्षापर्यंत जाऊ शकता. हे सगळं सोडून जायची गरज नाही. हे सगळं सोडून त्यांनी शोधलं की हे सोडायची गरज नाही. ज्ञानोबाराय स्वतः संन्याशी होते, ब्रह्मचारी होते, पण संसारात राहून परमार्थ साधता येतो हे त्यांनी जगाला सांगितलं. आणि नामदेवादिक संत मंडळींनी प्रपंच करून जगाला सांगितलं की प्रपंच करूनही प्रपंचातून मोक्ष मिळवता येतो. अवघाची संसार केला ब्रह्मरूप, ईश्वर स्वरूप म्हणून या. संसारी असावे असूनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, नामदेवराय म्हणतात. संसारात राहूनही त्याच्यापर्यंत पोचता येतं. म्हणून तैसे ऐहिक तरी न नशे, ऐहिकाचा नाश होणार नाही, तेही टिकून राहील आणि मोक्ष तो उरला असे. आणि केल्यानंतर मोक्ष तर आयता हातात उरलेलाच आहे, तो मिळणारच आहे. जे तर पूर्वानुक्रम दिसे चोखाळत, आणि जिथं पूर्वानुक्रम सुद्धा चोखाळला जाणार आहे. कर्म सिद्धांतामध्ये आधी ज्या लोकांनी कर्म मार्गाला शुद्ध केलेलं आहे त्या मार्गाला पुढे नेण्याचं काम सुद्धा होतं. जेविले ते संत मागे उष्टावळी, अवघ्या पत्रावळी करुणी झाडा, तुकोबराय म्हणतात. सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा, पासुनी सकळा अवघ्या दुरी, तुकोबराय म्हणतात. जेविले ते संत मागे उष्टावळी. आधीच्या संतांनी जो कर्म सिद्धांत आचरणात आणून त्यातून मोक्षरूपी प्रसाद हस्तगत केलेला आहे, तोच कर्मसिद्धांत, तेच कर्मसिद्धांतांचं ताट आमच्या समोर आलेलं आहे आणि त्याच उष्ट्या ताटात आम्ही जेवणार आहोत. कारण कर्मसिद्धांत म्हणजे एक असं ताट आहे ज्याच्यामध्ये आलेला प्रत्येक साधक मोक्षाचं जेवण, मोक्षाचा प्रसाद घेऊ शकतो. आणि म्हणून मोक्ष तो उरला असे, जे तर पूर्वानुक्रम दिसे चोखाळ. आणि जेवढा तो कर्मसिद्धांत अनेकांकडून आचरला जाईल तेवढा तेवढा तो चोखाळत जाईल, शुद्ध होत जाईल, चांगला होत जाईल. आणि म्हणून इथं म्हणतात त्याप्रमाणे ऐहिकाचा तर नाश न होता मोक्ष तर निश्चित ठेवल्यासारखे आहे. व ज्या निष्काम कर्मयोगात केलेले धर्मानुष्ठान खंडित झाले तरी ते निष्फल होणार नाही. पुढं माऊली म्हणतायत, कर्माधारे रहाटीजे परी कर्मफळ न निरीक्षिजे, जैसा मंत्र्यज्ञू न बंधीजे भूत बाधा. अर्थात विहित कर्माचरण तर करावे पण फलेच्छा धरू नये. ज्याप्रमाणे मंत्रज्ञाला भूतबाधा बाधू शकत नाही. कर्माधारे रहाटीचे, कर्माच्या आधारावर राहटावं, वावरावं, जगावं. कर्माधारे रहाटीचे, कर्माच्या आधारावर वागावं, जगावं. आपला कर्मावरचा विश्वास,
आपली कर्मावरची निष्ठा ढळू देऊ नये. प्रामाणिकपणे ते कर्म करावं. मी नेहमी म्हणतो, माझा एक मित्र आहे, डॉक्टर आहे, देव वगैरे तो काही मानत नाही, पण पेशंटची सेवा प्रामाणिकपणे करतो. कोणत्याही वेळेला कधी त्याला फोन करा. आता माझ्या आजूबाजूला कोणी काही आजारी वगैरे असलं तर मला बऱ्याचदा फोन करतात की अशी अशी परिस्थिती आहे, काय करायचं. आमच्या गावाकडच्या लोकांना तर माझ्या नावाच्या आधी डॉक्टर लावतो ना मी, ते आमच्या साहित्यातली PhD केल्यामुळं. तर बघ, गावाकडच्या अनेकांना वाटतं की हा डॉक्टरच आहे, म्हणून काही जण मला ते पाठवतात की बघ काय झालंय. मग मी आता त्यांना कशाला सांगत बसू, मी ह्यातला डॉक्टर नाही वगैरे. तर मी माझ्या डॉक्टर मित्रांना ते पाठवतो. बिचाऱ्याला रात्री बेरात्री कधीही रिपोर्ट पाठवा, तो बघतो, प्रामाणिकपणे उत्तर देतो. मी त्याला नेहमी म्हणतो, तुला वेगळा परमार्थ करायची गरज नाही. तू तुझं कर्तव्य कर्म निष्ठेनं करतोयस ना. आलेला पेशंट तुला देवासारखा वाटतो ना, त्याचा जीव वाचवणं तुला तुझं महत्त्वाचं काम आहे असं वाटतं ना, मग आता तुला वेगळं काही करायची गरज नाही. निष्ठेनं तेच कर. नाहीतर एखादा पेशंट आला आणि त्याला बाजूला ठेवून तू नामजप करत बसलास आणि तो पेशंट तिकडे दगावला, तर तुझ्या नामजपाचं तरी तुला फळ मिळेल का? तुमचं कर्म करताना कोणती साधना आडवी आली तर साधना बाजूला ठेवा, कारण कर्म हीच तुमची साधना आहे, कर्म हीच पूजा आहे. आणि कर्मपूजा चालू असताना तुम्हाला इतर कोणत्या साधना करण्याची गरज नाही. पण तुमच्या कर्मावर तुमची निष्ठा पाहिजे, तुमच्या कर्मावर तुमचा विश्वास पाहिजे. तुमचं कर्म निष्काम भावनेनं झालं पाहिजे. त्या कर्मात तुम्ही आसक्ती ठेवत असाल तर ते कर्म तुम्हाला फळ देणार नाही. पण निष्काम भावनेनं तुम्ही ते कर्म करत असाल तर तुम्हाला कोणतं नामजप करायची गरज नाही, तुम्हाला तीर्थयात्रा करायची गरज नाही, तुम्हाला पूजा अर्चा करायची गरज नाही, तुम्हाला माळा वगैरे धारण करायची गरज नाही, कर्मनिष्ठेनं करत असाल तर. पण हे सगळं का करायचं मग? कारण कर्म सिद्धांतामध्ये मनामध्ये लोभ निर्माण होण्याच्या शक्यता आहेत, मनामध्ये दोष निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून त्याला आपण नामजपाची जोड देतो की नामजपाची जोड जर कर्माला लागली तर कर्मामध्ये येणारे छोटे मोठे जे दोष आहेत त्या कीटकांवर एक कीटकनाशक फवारण्याचं काम नामस्मरण करतं. एक श्रद्धा करते, विश्वास करतो. कर्म करायचा आणि कर्म करत करत देवाचं स्मरण करत राहायचं. त्याला मनातल्या मनात म्हणायचं की देवा, मी माझं कर्म प्रामाणिकपणे करतोय, पण माझ्या कर्मात काही चूक होत असेल, माझ्या कर्मामुळं माझ्या मनात काही दोष निर्माण होत असतील, काही वासना निर्माण होत असतील, तर त्याचं निवारण तूच कर. त्या वासनांची बाधा मला झाली नाही पाहिजे याची काळजी तू घे. कर्म तर मी निष्ठेनं करतोय, माझ्या कर्मात मी बाधा येऊ देणार नाही, असं म्हणण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून कर्माधारे राहटीजे, कर्माच्या आधारावर राहटावं, जगावं. परी कर्म फळ न निरीक्षिजे, कर्माचं मला काय फळ मिळालंय याचं निरीक्षण करू नये. प्रसाद मिळाला की माझ्या प्रसादामध्ये काजू आलाय का, बदाम आलाय का, माझ्या प्रसादामध्ये दुसऱ्याच्या प्रसादामध्ये काहीतरी मनुकाच आलाय, माझ्या प्रसादात मनुकाच कसा काय आला नाही, असं नाही म्हणायचं. कर्म फळ न निरीक्षिजे, कर्म करायचं. आरती केली, देवाची आराधना केली, प्रसाद मिळालाय, जो मिळालाय तो गोड मानून घ्यावा. प्रसादाची व्याख्याची आहे जी गोडच मानून घ्यायची असते. नाहीतर काही लोक 2-2 वेळा प्रसाद घ्यायला जातात. कर्मफळ न निरीक्षिजे, जे कर्माचं फळ मिळाले ते निरीक्षण करून बघायचं नाही, जे मिळालंय ते गोड मानून घ्यायचं. कारण प्रसाद तुमच्या आराधनेचं फळ आहे. तुम्ही ज्या पद्धतीची आराधना केली त्याच पद्धतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे. कुठंही दोष होऊ शकेल, कुठंही चूक होऊ शकेल. एखाद्या वेळी मूल्यांकन करताना शिक्षकाकडून चुका होऊ शकतात, होतात, आमच्याकडूनही चुका होतात. एखाद्या विद्यार्थ्याचं मूल्यांकन करताना एखादा विद्यार्थी प्रामाणिकपणे उत्तर लिहितो पण त्याला कमी मार्क जातात. एखादा विद्यार्थी कॉपी करून उत्तर लिहितो, त्याला चांगले मार्क मिळू शकतात. आमच्याकडून चूक होऊ शकते पण त्याच्याकडून चूक नाही होत. तुम्ही जसं कर्म कराल तसंच फळ तो तुम्हाला देणार आहे, हा विश्वास ठेवा. म्हणून कर्मफळ न निरीक्षिजे, कर्मफळाचं निरीक्षण करायचं नाही. योग्य मिळाले का, बदलून घेऊ का, थोडं चांगलं मिळालं असतं तर बरं झालं असतं, अजून थोडं वाढून मिळालं तर बरं झालं असतं, असं नाही. कर्मफळ न निरीक्षिजे, जैसा मंत्रज्ञ न बाधिजे भूत बाधा. ज्या पद्धतीनं
जो मंत्रज्ञ आहे त्याला भूताची बाधा होत नाही. जो मंत्रज्ञ आहे, ज्याच्याकडे मंत्राची ताकद आहे, त्याला भूतबाधा बाधत नाही. जो खरा नामधारक आहे त्याला भूतबाधा होत नाही. आमच्या आजूबाजूचे बरेच जण म्हणतात भूतबाधा भूतबाधा. मी म्हणतो माझी तर इच्छा आहे भूतानं असं समोर यावं आणि मला काय बाधित करायचा प्रयत्न करावा. नाही, आपल्याकडं नामाची ताकद आहे, आपल्याकडे साधनेची ताकद आहे. माऊली आपल्या हृदयात वसतात, तुकोबारायांची साधना आपण करतो, मग आपल्याला भूतबाधा कशी काय होती? जैसा मंत्रज्ञ न बंदीजे भूतबाधा. जो मंत्रज्ञ आहे त्याला भूतबाधा होत नाही. त्या पद्धतीनं जो निष्काम कर्म करतो त्याला कोणत्याही प्रकारची कर्मबाधा किंवा विकारांची बाधा होत नाही. तिया परी जे सद्बुद्धी आपू जालिया निरवधी हा असताची उपाधी आकळू न सके. अर्थात त्याप्रमाणे कर्मफलेच्छा टाकून विहित कर्म करण्याची जी सुबुद्धी प्राप्त झाली असता हा उपाधीत असूनही त्याला उपाधीचे बंधन होऊ शकत नाही. बघा, ज्या पद्धतीनं मंत्रज्ञाला भूतबाधा होत नाही त्याप्रमाणे तियापरी जे सुबुद्धी, त्याप्रमाणे जी सुबुद्धी आहे, सद्बुद्धी आहे, आपू जालिया निरवधी. आपू म्हणजे आपली, जालिया म्हणजे झाली, निरवधी म्हणजे स्पष्टपणे, पक्क्या पद्धतीनं, सहज पद्धतीनं जर आपली बुद्धी सुबुद्धी झाली तर हा असताची उपाधी आकळू न सके. तर असं जर झालं तर हा असताची उपाधी, कर्म करताना जी उपाधी लागते ती उपाधीही आकळू न सके. ती उपाधी सुद्धा तुम्हाला आकळू शकणार नाही, बाधू शकणार नाही, बंधनात टाकू शकणार नाही, तुम्हाला नियंत्रणात घेऊ शकणार नाही. सुबुद्धी एकदा आपल्याला प्राप्त झाली आणि ती सुबुद्धी जर निरवधी झाली, स्थिर झाली, तर मग आपल्याला कोणत्याही प्रकारची उपाधी सुद्धा लागू शकत नाही. कारण उपाधीची बाधा ही मोठी बाधा आहे. मी कर्म करतोय, कर्म करताना मला मीची बाधा होऊ शकते. मी शिक्षक आहे, मी प्राध्यापक आहे, मी विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांचं मूल्यमापन करतो, अशा प्रकारची उपाधी लागू शकते. अहंकार निर्माण होऊ शकतो. हा अहंकार घालवायचा असेल तर बुद्धी सुबुद्धी झाली पाहिजे, दुर्बुद्धी नाही. बुद्धी सुबुद्धी झाली आणि सुबुद्धीमधून ती सुबुद्धी स्थिर झाली, निरवधी झाली की मग कोणत्याही प्रकारची उपाधी या सूक्ष्म शरीराला बाधू न शके, आत्म्याला बाधू शकणार नाही. जे तर न संचरे पाप पुण्य, जे सूक्ष्म अति निष्कंप गुणत्रयादी लेप न लगती जेथ. अर्थात जे परमतत्व पुण्य पाप रहित सूक्ष्म निष्कंप त्रिगुणाचा लेप ज्याला लागत नाही असे आहे. सुबुद्धी कशी आहे त्याचं वर्णन माऊली करतायत. जे तर न संचरे पाप पुण्य, त्या सुबुद्धीच्या ठिकाणी, सद्बुद्धीच्या ठिकाणी पाप पुण्याचा संचार होत नाही. ती बुद्धी सूक्ष्म आहे, अतिशय निष्कंप आहे. निष्कंप म्हणजे निश्चल आहे, स्थिर आहे. गुणत्रयादी लेप न लगदी येथ, तिथं सत्वरज तमाचे गुणही लेपही लागत नाहीत. जेथ न संचरे पाप पुण्य, पापही तिथं शिरत नाही आणि पुण्यही तिथं शिरत नाही. बुद्धी एकदा सुबुद्धी झाली की तिच्यामध्ये पापही शिरत नाही, पुण्यही शिरत नाही. केलेल्या कर्माचं चांगलं फळही ती माझं म्हणून स्वीकारत नाही आणि वाट्याला आलेलं दुःखही ती माझं म्हणून स्वीकारत नाही. आणि म्हणून जेथ न संचरे पुण्य पाप, जे सूक्ष्म अति निष्कंप, ही बुद्धी जी आहे ती निष्कंप आहे, निश्चल आहे आणि तिला गुणत्रयादी लेप न लगती जेथ. तिथं सत्व रज तम हे त्रिगुणही नाहीत, यांच्याही ती पलीकडे आहे. अर्जुना ते पुण्य वसे, जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे, तरी अशेषही नाशे संसार भय. अर्थात अर्जुना, ते परमतत्व अनंत जन्मीच्या पुण्याईने थोडी जरी बुद्धीत अंतःकरणात प्रकाशित झाले तरी सर्व संसार भय नाहीसे होते. अर्जुना ते पुण्यवशे. अर्जुना, मागच्या जन्मात बरंच काही पुण्य केल्यामुळं अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे, थोडासा जरी त्या बुद्धीचा प्रकाश, सुबुद्धीचा प्रकाश थोडासा जरी हृदयामध्ये
अल्पची थोडासा हृदय बुद्धी प्रकाशे, सुबुद्धीचा थोडासा प्रकाश हृदयात आला, कशाने येईल तो? पुण्यवशे, पुण्यानं तो येईल. तरी अशेषही नाशे संसार भय, संसाराची भीती, विकारांची भीती, पाप पुण्याची भीती, त्रिगुणात्मकतेची भीती, उपाधींची भीती, कोणत्याही प्रकारची भीती त्या साधकाला राहत नाही. जसा दिवा कितीही छोटा असला तरी सर्व खोलीला प्रकाशमय करून टाकतो, एवढी ताकद त्या छोट्याशा दिव्यामध्ये असते. अगदी तशी बुद्धी जरी छोटी असली तरी तिचा प्रकाश मोठा असतो. त्या प्रकाशामध्ये संसाराचं भय जळून जातं, त्रिगुणात्मक बुद्धी जळून जाते, पाप पुण्याचा शिरकाव जळून जातो, उपाधी जळून जाते. असं या बुद्धीचं वर्णन इथं माऊली करतायत. उद्यासुद्धा आपण या बुद्धीचं भगवान कृष्ण परमात्म्यांनी आणि माऊलींनी काय वर्णन केलंय त्याचं चिंतन करणार आहोत. आज मात्र आपण इथं थांबूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सव संतन की जय. हा, एकच मिनिट मी सांगतो.